निर्मळ एकाच ग्रामपंचायत मधून हे संघ खेळतात. एक गाव एक फॉर्म्युलावरती दोन्ही संघ एकत्र असतात, परंतु आज स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी खेळताना पाहतोय. मयूर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने 68 धावा वैयक्तिक पटकावल्या होत्या. 21 चेंडू मागे तोच मयूर बॉलिंग मार्क वरती स्ट्राईकला असतील ते विजय मोरे. नॉन स्ट्राईक एंडला पाहता पडा सोनू यांना. 3 षटकाचा सामना असेल. पहिल्या षटक हाताने मयूर बॉलिंग मार्क वरती. चला सामना चालू करायचा आहे. पंच फर्स्ट बॉल विजय साडी राईट मोर द विकेटचा मारा. मॅच ऑन. पहिला चेंडू तेज तर्रार, स्विंग अँड मिस. स्नॉटर डिलिव्हरी पहिलीच पाहतो आपण मिस्टर मयूर यांची. मयूरना सुद्धा माहिती आहे का विजय आणि सोनू बापू मोर्या संघाचे आधारस्तंभ आहेत. पहिला चेंडू निर्धावला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिला पंच आपल्या बाजूला वळायला यस नकुल थोडेसे स्टायलिश पंच आपल्याला पाहायला मिळतात. एक वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्येत भर अवांतरच्या रूपामध्ये श्रीगडचा झालाय तो बापू मोर्या संघाचा. नेक्स्ट बॉल मयूरांचा. यावेळेस ओरपी चेंडू होता. फटकाचा फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतोय दूरून, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच कारणात 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावाच्या मधून धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. मयूरचा नेक्स्ट बॉल फेस करतील पुन्हा एकदा विजय. विजयांच्या नावामध्ये जय आहे. बघूया काम करावं लागेल तसंच संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला जात तेज तर्रार चेंडू. कुल्लेरच्या स्पॉटवरून चेंडू पेचवून सरळ गेला यष्टीरक्षकच्या हातामध्ये. रुपेश आपल्याला फेम मध्ये पाहायला मिळतोय. रुपेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. एका अष्टबल खेळाडू आहेत निर्मळ संघाचे. पुढे चेंडू मयूर यांचा पुन्हा एकदा विजयसाठी. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. पंच आपल्या बाजूला यस इंटरेस्टेड आहेत. यस वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव येते स्कोर बोर्ड मध्ये ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4-4 विदाउट लॉट्स. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 2 अवांतर चेंडू हाताळलेत मयूर यांनी. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करतोय चुकी. महत्वाचा खेळाडूचा झेल सोडलाय. ही कॅच नाही तर मॅच सोडलाय. सूरज होते इकडे आणि सूरज यांनी झेल सोडला आणि विजय मोरे सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. त्या संधीचं सोनं करण्याचं काम आता विजय नक्कीच करणार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सोनू साठी राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉलला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॅचच्या खालच्या टोला लागला. त्याच कारणाचं पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण मिड ऑन रिझन मध्ये नेताव चेंडू येतोय. त्या षटकाचा विचार केला तर 2 अव्वातर चेंडू हाताळलेत, परंतु मोठा फटका एकही सुद्धा येऊन ना दिलाय मयूर यांनी. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉलचा पुल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस करत नाही चुकी. पहिला आदरा बसतोय सोनू यांच्या रूपामध्ये. या गिडीचे शून्याचा चष्मा घालून मनोज उर्फ सोनू गोल्डन जगचा शिकार झालाय. सोनू नवीन फलंदाज मिस्टर हितेश 111 जर्सी परिधान केलेला एक अष्टपैलू खेळाडू.
रुपेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू तेच तर्रार चेंडू होता, चांगला फटका सजवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 7 या आकड्यावर. निर्मळ संघाचा एक 12वा खेळाडू प्रतिनिधी कोण असेल तर यायचं आहे. नेक्स्ट बॉल रुपेशनचा. यावेळेस हाफ ट्रॅकल बॉलचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ. क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस करत नाही चुकी. विजय मोरे यांच्या फलंदाजीला पूर्ण विराम लागतोय. विजय बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज हार्दिक. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय चेंडू खाली. पुन्हा एकदा भावेश त्यांना पाहतोय. भावेशने लगातार 2 चेंडू फलंदाज मिस्टर हितेश. स्ट्राईकला सुद्धा हितेश गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा हितेश आहे. नेक्स्ट बॉल पाहतो हितेश यांचा चांगला फटका सजवलाय ऑन साइडला. मिड विकेट रिझन मध्ये एक धाव घेण्यात यश मिळालाय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावर. चार चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रुपेशांचा हितेशसाठी. यावेळेस पहिल्यांदा पंचांकडे दाद मागतात, परंतु पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे. रनआउट होण्याचा चान्स सुद्धा होता, पण तो लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावसंख्या पोहोचले 9 या आकड्यावर. पाहिलं तर बाप्पा मोर्या संघाला बॅकफुटवर ढकलून ठेवलंय पूर्णपणे. महत्वाचे 3 खेळाडू विजय, सोनू आणि हार्दिक सारखे फलंदाज बाथून तंबूत परतले जातात. हितेश वरती दारोमदार असेल. यावेळेस पहिला मिस्टामिन स्ट्रोक होता, चेंडू ऑन साइडला आहे, तो मिसफील्ड होताना पाहतोय, त्याचाच फायदा घेताना पाहतोय. 2 धावा केल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकार समाप्तीनंतर 11 ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज मिस्टर नरेंद्र यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 3 मोठे प्रहार करावे लागतील हितेश यांना. हितेश यांच्याकडे ताकद ती कुवत आहे, परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असलं तरी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. टीम संकटात आहे आणि संकटातून बाहेर काढण्याचं काम, संकट मोचनचं काम करावं लागेल हितेश यांना. पहिला चेंडू नरेंद्र यांचा, लोअर फुल्ड चेंडू पुल गेलाय ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. 1 धाव नक्की कंप्लीट झालाय.
दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या तर 5 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 मोठे प्रहार आले तर एक फायटिंग टोटल पर्यंत जाता येईल बापा मोऱ्या संघाला. नेक्स्ट बॉल नरेंद्रचा हितेसाठी राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस फिंगर रोल केली होती ऑन साइडला शत्रक्षक होता तिकडे मिड ऑनला थोडासा बीट होतोय. दुसरा जायचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. यस नो आणि वेट याचा चांगला समोर पाहतोय. त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्येत मोठ्याचा कर्णधार अमर संघाचा कर्णधार आणि युवा स्टार संघाचा कर्णधार दीपक आणि राहुल टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लवकरात लवकर यायचं आहे कारण सामन्याला उशीर ऑलरेडी झालेला आहे. आपल्या हितेशांना मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बेटर फटका आहे. गॅप मध्ये चेंडू ढकलून काढले. एक धाव कंप्लीट झाले. दुसरा धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या षटकातील या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. चला युवा स्टार संघाचा कर्णधार दीपक धावत यायचंय आणि राहुल तुम्ही सुद्धा धावत यायचंय. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहतो आपण चेंडूचा स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगला शतक पाहतोय आपण. चांगला थ्रो सुद्धा पाहतोय. एक धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. चांगला फटका खेळला होता परंतु तितकाच चांगला शतरक्षण पाहतोय आपण डीप फाईन लेग रिझन मध्ये. 4 धावा गेल्या असतात तिकडे चौकारासाठी चेंडू जात होता परंतु चांगलं शतरक्षण पाहतो आपण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. शेवटचा चेंडू ओव्हरपिच चेंडूचा पूल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली भावेश येतोय आणि भावेश करत नाही चुकी. यावेळेस पाहिला बाप्पा मोर या संघाने 18 चेंडू मध्ये 20 धावा पटकावल्यात आणि 21 धावांचा अटँकी 2 मिनिटांची टॉस होतोय. किरणजी बाराजांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साईडला अमर दुसऱ्या बाजूला युवा स्टार. छापासा कॉल आहे दीपक यांचा. काट आलाय. नाणेफेक जिंकलाय अमर संघाने. राहुल निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60. सामना 3 षटकाचा राहील. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायचे. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. जास्त टाइम नाही घेत कारण आता मॅच चालू होईल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकले अमर संघाने आणि प्रथम फलंदाजी घेतलंय आणि शतरंजसाठी आमंत्रित केलंय ते युवा स्टार संघाला. यस डीजे.
विजय. 21 धावांचं एक छोटंसं आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीचे दोन फलंदाज प्रवीण आणि मयूर ज्याने 21 चेंडूमध्ये 68 धावा पटकावल्या होत्या. आजच्या दिवसातील विक्रम केला होता, या टुर्नामेंटमध्ये विक्रम केला होता तोच मयूर. बॅटिंग मार्कवरती, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोनू यांना. जरा सामना विजय करायचा असेल तर मयूर यांना डगआउटमध्ये पाठवावं लागेल. या सामना चालू करायचा आहे. सोनू पहिला चेंडू घेऊन मयूरसाठी राईट मोड विकेटचा मारा. फर्स्ट बॉल, लोअर फुल चेंडू पुल केलाय आणि सरळ चेंडूला गुल केलाय. 6 धावांसाठी षटकार स्वागत केलाय सोनू यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. नेक्स्ट बॉल, यावेळेस पाहिलं तर नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका तर फसलाय. हार्दिक येतो चेंडू खाली आणि पाता पाता गडी वाजवत मध्ये जो विक्रम केला होता तोच फलंदाज, तोच मेन फलंदाज पाहतो तर मयूर बादून परततोय. षटकार खेचला होता पहिल्या चेंडूवरती परंतु कमबॅक केला सोनू यांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर रुपेश बॅटिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल सोनू यांचा रुपयासाठी. यावेळेस पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न होता परंतु एका धावाचे समाधान मानावं लागेल. या एका धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 7 या आकड्यावर. अजून सुद्धा सामना पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 14 धावा. आजच्या सकाळी सत्रामध्ये 29 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या बिंदास संघाने. तसंच काम सोनू आणि टीम या कंपनीला करावं लागेल. बापा मोठ्या संघाला जर विजयी करत असेल तर या धावा रोखणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रवीण साठी. हाफ ट्रॅकर बॉलचा पुल केलाय, चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावा. षटकार आलाय, 6 धावा आल्या. आता पूर्णपणे मॅचचा पारडा आता झुकून ठेवलाय स्टार बॉयज निर्मल संघाने. सोन्याचा नेक्स्ट बॉल प्रवीण साठी. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त पॉइंट मध्ये ढकलून दिलाय. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 14. फक्त 7 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर धावेच्या भरपूर बाहेर पंचांचा दोन्ही आज सन्मान, तर पंचांना थोडीशी कसरत करायला लावतोय गोलंदाज. आपल्याला लागलेले पंच आपण पाहतोय. मेन पंचा भूमिकेमध्ये नकुल,
यांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंचच्या भूमिकेमध्ये आपण संदीप काटेल यांना पाहतोय. एक अनुभवी पंच आपण पाहतोय. लास्ट बॉल 6 धावांची आवश्यकता. विजय षटकार येण्याची गरज होती परंतु मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. चेंडूचा 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमाच्या पार मिळतील धावा 4 या बॉलवर आला. दोन धावांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 2 धावा औपचारिकता बाकी आहे फक्त. यावेळेस पर्यंत धावेशीच्या भरपूर बाहेर पंच आमचे नकोल थोडीशी आगळी वेगळी स्टाईल दाखवताना पाहतोय. वाईटचा इशारा पंचांचा. स्कोर इज लेवल. एका धावाची आवश्यकता असेल यावेळेस. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिसमिस. अमर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे आणि युवा स्टार संघाला यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. सामना विजय होतोय स्टार बॉयज निर्मळ संघ. नक्की आमच्या इथे समाजसेवक कोम साहेब इथे आले. जोरदार टाळ्या होऊ द्या.